तर ह्या सगळ्या बरण्या मी गोळा केलेल्या आहेत आणि ह्याचंच आज आपण DIY करणार आहोत आणि ते कसं बघूयात. तर सगळ्यात आधी मी हे जे माझ्या नवऱ्याचे प्रोटीनचे डबे त्याच्यावरचं स्टिकर काढून घेणार आहे. आणि ते फेकून देणार आहे. कितो राग काय रे उद्योग. नंतर ही खूप महत्वाची गोष्ट, हे असं काढायचं आणि नवऱ्याचं तोंड बंद करायचं. गॅस वाया घालते का तुझ्या प्रोटीनच्या डब्याचा? एवढं छान रियूज करते मी. चल चल पटकन, मी बघ किती फास्ट कट केलं. चलो कम ऑन. ओ, आणि जे हे कट केले हे वाया नाही जाणार, आपण ह्याचाही उपयोग करू शकतोय. या पद्धतीने आपण जार कट केल्यानंतर खालच्या बाजूला ॲज अ स्टँड सुद्धा ह्याचा वापर करू शकतोय. तर ह्या काही जार आहेत त्याच्यावरती मी कटिंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून मला माती व्यवस्थित घालतील. आणि काहींचे तसंच ठेवले ज्याच्यात मी पाणी घालून तसं वापरता येईल मला. त्यानंतर स्प्रेसाठी मी इथे हे मिस्टर DIY मधून पेंट आणलेले ते यूज करणार आहे. आणि प्रत्येकाची प्राईस वेगळी आहे. गोल्डन जो आहे तो साधारण 270 रुपयाला कलर आहे. आणि करूयात आता आपण कलरिंगला सुरुवात. तर सगळ्यात आधी व्यवस्थित बॉटल शेक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला कलर मिक्स होईल व्यवस्थित. आणि सगळ्यात आधी देणार आहे मी ब्लू कलर. मस्त ब्राईट ब्लू कलर आहे. वाव, भारी दिसतो आहे हा ब्लू कलर. व्हिडिओसाठी ठीक आहे, पण कलर करताना खाली न्यूजपेपर टाकून व्यवस्थितपणे केला पाहिजे. मी खूपच विचित्रपणे कलरिंग केलं आहे. अतिशय घाण पेंटर आहे मी. माझा हात भरवला आहे. आणि ही पहिली आपली जी बॉटल आहे ती करून झाली आहे. पहिली करता करता माझा रंग दुसऱ्या बाजूला उडाला आहे आणि हिच्यावर सुद्धा ब्लू कलर गेला आहे. त्यामुळे मला हिला सुद्धा आता ब्लू करावं लागेल असं मला वाटते. त्यानंतर ही दुसरी बॉटल आहे ज्यावर मी ब्लू रंग उडवला आहे. मी सगळीकडेच घाण केली आहे. सो आपण आता ह्यावर ट्राय करूयात. हा येल्लो कलर. आता ह्यावर मी करणार आहे येल्लो कलर. तर खूप मजा येते आणि खूप इझिली स्प्रे आहे, त्यामुळे सगळीकडे रंग देता येतो. आणि 2-3 जार आहेत ते मी येल्लो कलरमध्ये केलेले आहेत. बघूयात पुढे काय करणार आहे. आणि हा काळा कुळकुळीत डबा आता आपण करूयात पांढरा व्हाईट कलर यूज करूयात त्याच्यावरती. आणि बघूयात, थोडंसं स्वच्छ करून घ्यायचं आहे जर कुठे धूळ असेल तर. पण हे जे डाग आहेत ना ह्याच्यावरती हे सगळे ग्लूचे आहेत. मी घासून बघितले त्याला घासणीनं, पण तरी ते काही निघत नाही तेवढं खास. हे एक राहिले स्ट्रिप, काही काही राहतं आहे जे निघत नाही, पण ते ठीक आहे. मी काही करून कवर करेल. ब्लॅक दिसण्यापेक्षा मला वाटते व्हाईट किंवा कलरफुल जास्त छान दिसेल आणि त्यावर झाडं. सो तसं ब्लॅक कुंड्या असतातच हो ना, एवढं काय करायची कुटाण्याची गरज नाही आहे. का आहे ठीक आहे, वॉट एव्हर. जरी कुटाणा नाही केला तर मी व्हिडिओ कसला बनवू ना. जर कुटाणे केले नाही तर मला व्हिडिओला कंटेंटच उरणार नाही. त्यामुळे कुटाणे मला करावेच लागतील. सो आता आपण ह्या ब्लॅक जारला करूयात व्हाईट. हात इथपर्यंत घाण केले, मस्तपैकी घाण, अतिशय घाण. आणि माझ्याकडे शेवटचा जो शेड आहे तो आहे आता हा गोल्डन. मी व्हाईट करून झालाय, एक येल्लो करून झालाय, 2 ब्लू करून झाले. सो आता आपण एक गोल्डन ट्राय करूयात की गोल्डन कलर कसा दिसतोय. खूप वारं सुटलंय आज. आणि या पद्धतीचा मस्त असा हा गोल्डनपेक्षा मला असं जरा ब्राउनिश कलरचा टोन दिसतोय, पण छान दिसते. अजून करूशी वाटतंय मला. कलर भरपूर उरलेले आहेत आणि मला मजा येते. आणि हात तसंही खराब आहे, त्यामुळे मी अजून काही असेल तर त्या गोष्टी शोधते आणि त्यालाही कलर करून टाकते. आणि त्यानंतर डेकोरेशनसाठी मी ह्या घरातल्याच दोऱ्या आहेत, काही सुतळ्या आहेत, त्याचा वापर करणार आहे. आणि आपल्या जारवरती, बॉटल्स, बरण्यांवरती थोडंसं ह्या पद्धतीनं स्टिक करायचा प्रयत्न करते. सुरुवातीला मी फेविक्विकनी ट्राय केलं आणि त्यानंतर फेविक्विकनी माझ्या हातालाही चिकटत होतं आणि व्यवस्थित तेवढं राहत नव्हतं. त्यामुळे मी फेविकॉलनी सुद्धा ट्राय केलं, जसं मला जमत होतं ज्या पद्धतीनं. काही वेळेस मी गाठणही मारली आणि बाजूनी फिरवून घेतलं व्यवस्थितपणे. आणि मग एंड जे टोका आहेत त्याला काही बाजूला फेविक्विक लावलं आणि काही बाजूला फेविस्टिक. सो दोन्हीही गोष्टींनी होत होतं.
आणि ह्या पद्धतीनं मी खूप बेसिक असंच डेकोरेशन केलेलं आहे, कारण घरच्या घरी ज्या गोष्टी आहेत त्याच्यातच मी बनवायचा प्रयत्न केला आहे आणि होप सो आउटपुट जो आहे तो छान होईल. मला खूप काही एक्सपेक्टेशन्स नाही आहेत, कारण की मी सुतळी आणि दोरीच वापरते आहे, पण एंड रिझल्ट छानही होईल असं मला वाटते. तर बघूयात ॲटलिस्ट एंडला काय होते. आणि करता करता मला थोडंसं छान वाटायला लागलेलं आहे. गोल्डनवरती व्हाईट कॉन्ट्रास्ट मस्त दिसतो आहे, व्हाईटवरती सुतळीचा थोडासा ब्राऊन कलर मस्त दिसतो आहे. आणि आता मी थोडंसं मधल्या बाजूला सुद्धा सुतळीचा वापर करून हे डिझाईन करण्याचा प्रयत्न करते. जारवरती जे मी कलर दिलेले आहे ते काही खूप फिनिशिंग आलेली नाही किंवा खूप सुपेरियर झालेले नाही आहे. थोडासा असा वर खाली त्याचं टेक्स्चर आलेलं आहे, काही ठिकाणी थोडंसं कलर निघालेला आहे, कारण की मी तेवढी काळजी घेतली नाही त्याची व्यवस्थित ड्राय करताना. पण ठीक आहे, चलो मला बाल्कनीतच ठेवायचं आहे त्यामुळे मला त्याचा काही प्रॉब्लेम वाटत नाही. आणि ज्या ठिकाणी खूपच कलर व्यवस्थित नाही वाटत त्या ठिकाणी मी हे अशा पद्धतीची माझ्याकडे फुलं होती ती स्टिक करून घेणार आहे, फेविकॉलनं स्टिक केलेली आहे. काही जुन्या कुंड्यात आलेले रोप आहेत ते मी काढून घेतलेत आणि आता आपण ह्या मोठ्या ह्याच्यात प्लांटेशन करून घेऊयात. हे सगळे गच्चीतले वरचे आलेले रोप आहेत ते काढून आणलेत मी आणि लावूयात आता. तर सगळे उद्योग करून झालेले आहे. मातीचा जो राडा होता तो आवरून झाला आहे, झाडं व्यवस्थित लावून झाली आहेत. आजचा DIY रेडी आहे. तर हा आहे आजचा माझा फायनल रिझल्ट. आज जे बनवलं आहे मी, जे आदित्यचे प्रोटीनचे बरण्या होत्या त्यापासून हे DIY केले. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि बाय.